नावात थोडस साम्य आहे, परंतु पंचांची भूमिका निभावणं तितकंच महत्वाचं. चुका करतो तो माणूस आणि चुका सुधारतो तो देव माणूस. तर नक्कीच गर्जना 11 आपल्याला विनंती, आपला एक एक्स्ट्रा खेळाडू, आपला एक प्रतिनिधी आपण कमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. धन्यवाद. तर होते मॅचला सुरुवात. मॅचचा श्री गणेश आपण करणार आहोत. हिअर इट्स बिगिन, लेट्स प्ले. नंदू चिंचवडकर गोलंदाजी मार्कवर, सलामीचा गोलंदाज, वैयक्तिक पहिलं, संघासाठी पहिलं षटक घेऊन गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. तर फलंदाजीसाठी सलामीची जोडी गिरीश सावंत आणि त्याच्या जोडीला सोहेल. निमंत्रित केलंय. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर गर्जना 11 कोपर खैराने संघाला फलंदाजीसाठी. संदीप चिंचवडकर, नविश जागृती स्पोर्ट्स डोंबिवली. गिरीश सावंत. पंचांचा इशारा सामना सुरू करण्यासाठी. हिअर इट्स बिगिन, लेट्स प्ले. पंचांच्या डाव्या बाजूने मेन स्टेज एंड कडून गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाजी मार्कवर सलामीचा गोलंदाज गिरीश सावंत सज्ज होतोय. पहिलाच बॉल यावेळेला पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. त्या ठिकाणी 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये 2 खेळाडू पहिल्या षटकामध्ये आणि 3 खेळाडू दुसऱ्या षटकामध्ये या पॉवर प्लेच्या आपण पाहणार आहोत. तर आता मात्र आपण पाहिलं बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये हा पॅडल स्वीप जाताना चेंडू एकेरी धावेसाठी मात्र संघाच्या धावसंख्येचं आणि वैयक्तिक धावसंख्येचं खातं या ठिकाणी उघडलं जातंय. सामन्याला होते सुरुवात. गिरीश सावंत आणि त्याच्या समोर उभा ठाकलाय सोहेल. बीमर साठी फक्त पंच जर मागणी करतील तरच रिव्ह्यू मिळेल याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. अबोव द बेस्ट साठी पंचांसाठी हा रिव्ह्यू असेल. कोणत्याही प्रकारे खेळाडूकडून मागणी केली तरी रिव्ह्यू मिळणार नाही. यावेळेला चांगला फटका आहे ऑन साइडला, मिड विकेट काव कॉर्नर रिजन मध्ये. 1 बाउन्स 2 बाउन्स. चेंडू होतोय हवेवर स्वार, जातोय सीमा रेषा पार. एक खणखणीत स्वर्गीय सचिन कादवडकर चषक चौकार. सोहेल आपल्या बॅटचा फेस ओपन करतोय. नक्कीच गोलंदाजाचा फेस काढला जातोय पहिल्याच बॉलवर. नक्कीच आपण पाहिले एकेरी धाव मिळवली, सोहेलला स्ट्राईक दिली आणि सोहेलनं या ठिकाणी आल्या आल्या आव देखाना ताव गोलंदाजाला दाखवला. या ठिकाणी चौकार. 4 धावांसाठी आलेला हा फटका. यावेळेला कट करण्याचा प्रयत्न पॉइंट रिजन मध्ये, गली रिजन मध्ये चेंडू जाताना पाहायला मिळतोय. स्टिअर केलं जात आहे चेंडूला. क्षेत्ररक्षण तितकंच सुंदर रचलं गेलं. एक चांगली व्यूहरचना या ठिकाणी रचली गेली आहे. थर्टी यार्ड सर्कलच्या आतमध्ये आपण खेळाडू असलेले पाहतोय. ऑन साइडला मात्र 2 खेळाडू पहिल्या ओव्हरच्या या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण असलेले पाहतोय. ऑन साइड ही तितकीच आवडती जागा आहे फलंदाजांची आणि त्या क्षेत्रामध्ये 2 फलंदाज या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये असताना क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर ऑन साइड मध्ये आपण पाहतोय. एक डीप मिड विकेट आहे. मिड विकेट काव कॉर्नर मध्ये एक फलंदाज आपण या ठिकाणी फलंदाजी करत असताना क्षेत्ररक्षकाला पाहतोय. डावकुऱ्या हाताच्या फलंदाजासाठी हे व्यूहरचना आपण पाहतोय, हे क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. दरम्यान उजव्या हाताच्या फलंदाजासाठी सुद्धा एक वेगळी व्यूहरचना या ठिकाणी आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय मिड विकेट रिजन काव कॉर्नर मध्ये, लॉंग ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. बॅटची इनसाइड एज शॉर्ट मिड विकेट रिजन मध्ये पुन्हा एकदा 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षकाला रोखलं गेलं. आपण पाहिलं चेंडूला जाताना शॉर्ट मिड विकेट रिजन मध्ये गोलंदाजाच्या माध्यमातून आपण पाहतोय गिरीशला सोहेलच्या फलंदाजीसाठी सज्ज झालाय. पुन्हा एकदा बॅटची कडा घेतली, स्लिप आपण पाहिली, पण स्लिपच्या या क्षेत्ररक्षणाला भेदत मात्र चेंडू चाललाय थर्डमॅन रिजन मध्ये. त्या ठिकाणी पुन्हा एकदा अलॉंग विथ द कार्पेट एकेरी धावेची वाढ, एकेरी धावेची प्रगती, एकेरी धावेचा विकास, एकेरी धावेचा बदल, एकेरी धावेचं परिवर्तन, एकेरी धावेचा चेंज धावफलकावर होताना बघायला मिळतोय. ओव्हरची समाप्तीची घोषणा पंचांकडून केली झाली आहे. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस संघाची धावसंख्या बिनगडीबाद 8 धावा. 8 रन्स ऑन द स्कोर कार्ड विदाउट एनी लॉस इन द एंड ऑफ फर्स्ट ओवर. पहली ओवर की समाप्ति के बाद टीम का स्कोर बिना किसी नुकसान के 8 रन.
चांगली सुरुवात या ठिकाणी फलंदाजांच्या माध्यमातून, गोलंदाजांच्या माध्यमातून, क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून ऑलराऊंड क्रिकेट आपण पाहतोय. या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून स्वर्गीय सचिन कादंबकर चषक 2021 एक दैदिप्यमान क्रिकेटचा हा रंगारंग सोहळा आपण अनुभवतोय. भुईवाड्याच्या नायगावच्या दादर पूर्व विभागातल्या या पुरंदरे स्टेडियमवर तब्बल 4 वर्षानंतर. दरम्यान नवीन गोलंदाजाला या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर प्राचारण केलं जात आहे. हिमांशू गोलंदाजी मार्कवर. हॅलो 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 हॅलो. आता मात्र एक वेगळा निर्णय या ठिकाणी पंचांच्या माध्यमातून दिला गेला. नक्कीच गोलंदाजाला या ठिकाणी प्राचारण केलं गेलं. कर्णधाराच्या माध्यमातून या ठिकाणी नवीन गोलंदाजाला प्राचारण केलं गेलं. गोलंदाजीसाठी पंचांच्या उजव्या बाजूनं लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा निवडला गेलाय. या उजव्या हाताच्या फलंदाजासाठी हिमांशू आहे गोलंदाजी मार्कवर. षटक क्रमांक 2 वैयक्तिक पहिलं, संघासाठी दुसरं षटक हिमांशूचं. रनअप मध्ये थोडासा अडथळा जरूर निर्माण झाला. पहिल्या चेंडूवर या ठिकाणी डेड बॉलची घोषणा पंचांकडून केली गेली. एक लांब पल्ल्याचा गोलंदाज हिमांशू गोलंदाजी मार्कवरून. शॉर्ट ऑफ द लेन डिलिव्हरी होती. या वेळेला मात्र कट केलं गेलं. चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न, नक्कीच तो प्रयत्न यशस्वी होतोय. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट, तितकाच चांगला ताळमेळ, चांगलं कोऑर्डिनेशन, चांगला आत्मविश्वास या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. एकेरी धाव संघाच्या धावफलकावर. धावसंख्या पुढे सरकते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 9 धावांवर. बिलगडी बाद. हॅलो हॅलो. या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण फॉर्च्यून इव्हेंट्सच्या माध्यमातून आपण अनुभवतोय आपल्या युट्यूबवर, आपल्या मोबाईल स्क्रीनवर. आणि या वेळेला मात्र आडव्या बॅटनं नक्की चेंडूला झाडलं जाते सीमारेषेच्या पलीकडे. आउट ऑफ द फेन्स, व्हेरी वेल क्लिअर्ड. इट्स अ ह्यूज, इट्स अ मॅसिव्ह, इट्स अ स्पेक्टेक्युलर, इट्स अ मॅग्निफिसंट, इट्स अ ट्रिमेंडस. इट्स अ 6. 6 धावा. येस डीजे. एक सुंदर खणखणीत षटकार येतोय. स्वर्गीय सचिन कादवडकर चषक 2021 च्या माध्यमातून दुसरा सामना पहिल्या दिवसामध्ये रंगताना आपल्याला पाहायला मिळतोय. गर्जना 11 आणि नविश जागृती स्पोर्ट्स डोंबिवली या दोन बलाढ्य संघांमध्ये चालू असलेली ही मॅच आहे. आणि त्यामध्ये आलेला हा षटकार आपण पाहिला. आणि त्यानंतर टेम्परामेंटचा वापर, संयमी खेळी सुद्धा तितक्याच सुंदर पद्धतीनं या ठिकाणी केली गेली या फलंदाजाच्या माध्यमातून. डावकुऱ्या हाताच्या फलंदाजासाठी डावकुऱ्या हाताच्या गोलंदाजाचा मारा, एक वेगळं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. चेंडू जातोय मात्र यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू न सांगता डॉट बॉल टाकला जातोय आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा चेंडू सोपवला जातोय गोलंदाजाच्या हातामध्ये. त्यावेळेला ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू मनगटाच्या साह्याने खेळून काढला जातोय. मिड ऑन रिजन मध्ये चेंडूला जाताना आपल्याला पाहायला मिळत. तितकी चांगली फेकी नॉन स्ट्राईक एंडवर केली गेली. बॅकअपही तितकाच सुंदर, परंतु धावा रोखता येत नाहीयेत. एकेरी धावेनं वाढ होते संघाच्या धावफलकावर. धावसंख्या पुढे जाऊन सरकते. डबल अंकामध्ये जाणारी ही धावसंख्या धावफलक आपण पाहतोय. 18 धावा धावफलकावर लगवल्या गेल्यात. बिनगडीबाद धावसंख्या आहे 18. षटक क्रमांक 2 मार्गस्थ असताना 5 चेंडू पूर्ण झालेत. 1 चेंडूचा खेळ शिल्लक. लास्ट 1 बॉल टू गो फ्रॉम दिस ओव्हर. आखरी गेंद शेष. लोअर फुल टॉस बॉल. या वेळेला मात्र चुकीचा निर्णय जरूर स्वीकारला गेला होता फलंदाजांकडून, परंतु फेकी चांगली झाली. कलेक्शन गॅदर करण्यामध्ये चूक घडली आणि त्यानंतर मात्र चुकीला माफी नाही. शेवटच्या चेंडूवर आलेले एकेरी धावेसोबत 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस संघाची धावसंख्या 9.5 धावांच्या सरासरीनं बिनगडीबाद 19 धावा. 19 रन्स ऑन दी स्कोर कार्ड इन द एंड ऑफ सेकंड ओव्हर विदाउट एनी लॉस. पहिल्या षटकात धावा होत्या. एकूण धावसंख्या झाली 19. येस, ओव्हर टू यू ओंकार.
आमदार सन्मान्य कालिदासजी कोळंबकर साहेब देखील काही क्षणात होणार आहे. या संपूर्ण स्पर्धेसाठी विशेष कालिदासजी कोळंबकर साहेब निश्चितच काही क्षणातच त्यांचं आगमन होईल. परंतु तत्पूर्वी नक्कीच आपण जाणार आहे. आपण कॉमेंट्री बॉक्स मधून एक सुमधुर प्रसारताना पाहायला मिळतं. आपल्या सुमधुर समोरच्या माध्यमातून नक्कीच त्याने अनेक श्रोत्यांची मने जिंकली आणि नक्कीच क्रीडा रसिकांच्या मनात आपल्या देखील आवाजाची आणि नावाची एक वेगळी ओळख निर्माण करताना पाहायला मिळतो. यस, ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स रोशन. धन्यवाद ओमकार. हॅलो 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 धन्यवाद. तर नक्कीच या स्पर्धेचे प्रणेते भारतीय जनता पक्षाचे आपल्या विधानसभेचे सन्माननीय कार्यसम्राट, कार्यसक्षम, कार्यतत्पर, सेवाभावी, दमदार आमदार श्री कालिदासजी कोळंबकर साहेबांचं थोड्याच वेळात या ठिकाणी आगमन होईल. त्यांच्या उपस्थितीमध्ये या पुढील सामन्याचं आयोजन आपण अनुभवणार आहोत. नक्कीच एक मोलाचं योगदान, मोलाचं सहकार्य, मोलाचं मार्गदर्शन या स्पर्धेला लाभलंय सन्माननीय कालिदासजी कोळंबकर साहेबांचं. तर नक्कीच वळतोय मैदानाच्या आतमध्ये नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवरून. ऑफस्टिक वर पिचिंग आपण पाहिली, त्यानंतर बाहेरच्या दिशेने चेंडूला वळण जरूर दिलं गेलं. परंतु हा फटका ऑन साइडला खेळला गेला, अगदी विरुद्ध दिशेला वाहत्या प्रवाहाप्रमाणे या ठिकाणी या फटक्याला खेळण्याचा प्रयत्न होता. नक्कीच ऑन साइडला खेळला गेलेला हा फटका. एकेरी धाव मात्र संघाच्या धावफलकावर जरूर जुळली जाईल. धावसंख्येच्या आकड्यात बदल घडला जातोय. 20 धावा धावफलकावर आहेत. षटक क्रमांक 3 या ठिकाणी मार्गस्थ झालेला असताना 2.1 षटकाची समाप्ती होते आणि धावसंख्या आहे 20 धावा बिनगडी बाद. मोबिनबाई, आपल्याला विनंती असेल आपण कुठेही जाऊ नका, यानंतर लगेच आपली पुढील मॅच खेळवली जाणार आहे. या दोन संघांमध्ये जो संघ जिंकेल तो खेळेल डबल ए स्पोर्ट्स सँडस रोड डोंगरी संघासोबत. राऊंड विकेटचा मारा, यावेळेला रिव्हर्स स्वीप स्विच हिट करण्याचा प्रयत्न कुठेतरी पाहायला मिळाला. तोडीस तोड उत्तर देण्याचा प्रयत्न होतोय फलंदाजांकडून. त्याच पद्धतीची भेदक गोलंदाजी सुद्धा गोलंदाज करतायत. पहिलं षटक आपण हाताळलं, आपण पाहिलं गिरीश याला. त्या षटकामध्ये मात्र 2 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर क्षेत्ररक्षण करत होते. दुसऱ्या षटकामध्ये 3 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर होते. यावेळेला मात्र संपूर्ण क्षेत्ररक्षण पसरलं जात आहे. व्यूहरचना आपण बदललेली पाहतोय. चेंडू मात्र नक्कीच फाईन लेग रिजन मध्ये, शॉर्ट रिजन मध्ये आपण पाहिलं. शॉर्ट लेग रिजन मध्ये आपण जाताना हा जातोय चेंडू एकेरी धावेसाठी. एकेरी धावेनं मात्र संघाच्या धावसंख्येच्या आकड्यात बदल घडला जातोय. धावसंख्या आहे 21 धावा. एकवीस धावेंचा हा आकडा, हा धावफलक आपण पाहतोय. गर्जना 11 कोपर खैराने असेल, मग त्यामध्ये जर पाहायला गेलं तर आपण ऐरोली असेल, घनसोली असेल, अशा विविध क्षेत्रांमधून आलेले हे पनवेल कामोटे असेल, अशा विभागातले हे सर्व खेळाडू आहेत. तर दुसऱ्या बाजूला डोंबिवली, अर्थातच आज मात्र एक नावाजलेलं शहर म्हणून आज त्याच्याकडे आपण पाहतोय. बावीस धावा धावफलकावर आहेत. दरम्यान या स्पर्धेचे प्रणेते अर्थातच भारतीय जनता पक्षाचे आपल्या विधानसभेचे सन्माननीय कार्यसम्राट, कार्यसक्षम, कार्यतत्पर, सेवाभावी, दमदार आमदार सन्माननीय कालिदासजी कोळंबकर साहेबांचं या ठिकाणी थोड्याच वेळात आगमन होईल. त्यांच्या उपस्थितीमध्ये मात्र हा पुढील सामना या ठिकाणी रंगला जाईल. साहेबांच्या आगमनासाठी ही संपूर्ण आयोजन समिती सज्ज आहे. खेळाडू वर्ग सज्ज आहे, प्रेक्षक वर्ग सज्ज आहे. 3 ओव्हर नंतर या ठिकाणी पाणी पुरवठा करायचा. व्हॉलंटियर्सला मी विनंती करतोय, कार्यकर्त्यांना विनंती करतोय, आपण खेळाडूंना पाणी मैदानामध्ये पोहोचवायचंय. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय गोलंदाजीसाठी करण
पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला गेला, तो प्रयत्न मात्र फसला. चेंडू मात्र विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन बसला. ओव्हरची समाप्ती, षटकाच्या समाप्तीची घोषणा आणि त्यानंतर मात्र 3 षटकाच्या समाप्ती अखेरीस संघाची धावसंख्या बिनगडी बाद 8 धावांच्या सरासरीनं 24 धावा. 24 रन्स ऑन द स्कोर कार्ड विदाउट एनी लॉस इन द एंड ऑफ थर्ड ओव्हर. लवकर जायचंय, व्हॉलंटियर्सला विनंती आहे, वेळ घालवायची नाहीये, खेळाडूंना पाणी पोचवायचं. आमचे ग्रुपच्या माध्यमातून या स्पर्धेचे प्रमुख आयोजक सन्माननीय चित्तरंजन तानाजी हिरवे साहेब आणि त्याचबरोबर गजेंद्र फ्रेंड सर्कल अर्थातच भारतीय जनता पक्षाचे दक्षिण मध्य मुंबई जिल्हा उपाध्यक्ष सन्माननीय गजेंद्र धुमाळे साहेबांच्या नेतृत्वाखाली आज मात्र ही स्पर्धा या ठिकाणी फुलली जाते, सजली जाते, बहरली जाते, नटली जाते. नक्कीच प्रेक्षक वर्गाचाही तितकाच उत्स्फूर्त प्रतिसाद या स्पर्धेला लाभतोय. तर नक्कीच आलेल्या सर्व क्रिकेट प्रेमी, क्रिकेट रसिक मायबाप जनतेचं या स्पर्धेच्या माध्यमातून, या आयोजन समितीच्या वतीनं, या क्रिकेट परिवाराच्या वतीनं मी पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक 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 स्वागत करतोय. पंचांच्या भूमिकेमध्ये आपण विचारलंय का? कोळी सर, त्याचबरोबर तृषालजी गिरमकर तिसरे पंच व्यासपीठावर उपस्थित आहेत. प्रसाद सहस्त्रबुद्धे सर सुद्धा. या 3 नामवंत पंचांचं पॅनल या ठिकाणी या स्पर्धेला लाभलंय. मुंबई नव्हे तर महाराष्ट्रातील तब्बल नामांकित 16 संघांचा समावेश या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला या क्रिकेट मैदानामध्ये क्रिकेटचा खेळ या ठिकाणी सादर करताना पाहायला मिळतील. आता मात्र या मॅच मध्ये एका बाजूला आहे नवी मुंबईचा हा संघ, अर्थातच कोपर खैरनेचा संघ, तर दुसऱ्या बाजूला आहे डोंबिवलीचा संघ. गर्जना 11 कोपर खैरने विरुद्ध नविश जागृती स्पोर्ट्स डोंबिवली. गोलंदाजी मार्कवर येतोय नवीन गोलंदाज आकाश. गोलंदाजीसाठी सज्ज. सलामीची जोडी मात्र खेळपट्टीवर उपस्थित आहे. एका बाजूला आपण सोहेलला पाहतोय आता मात्र स्ट्राईक एंडवर असताना, तर त्याच्या जोडीला मात्र आपण फलंदाजीसाठी गिरीश सावंत. चोवीस धावा आहेत. 8 धावांची सरासरी आतापर्यंत गाठली गेली आहे. करंट रन रेट जर आपण पाहायला गेलं तर 3 षटकांची समाप्ती, 24 धावा धावफलकावर. आकाशचा हा पहिला बॉल, राऊंड विकेटचा मारा या ठिकाणी निवडलेला असताना यावेळेला मात्र पुन्हा एकदा फुलर लेनची डिलिव्हरी ऑन साइडला खेळून काढलं जाते, चेंडूला दिशा दाखवली जाते, धावा मात्र रोखल्या जात नाहीये. क्रिकेटच्या पटलावर सातत्यानं पाहायला गेलं तर धावा कशाही येऊ दे, धावा येणं महत्वाचं आहे. मग त्या बाईज असोत, लेग बाईज असो, वाईट बॉल असेल, नो बॉल असेल, एकेरी असतील, दुहेरी असतील, चौकार असेल, षटकार असेल, धावा कशाही येऊ दे, धावा येणं महत्वाचं. आणि तेच मात्र या ठिकाणी कुठेतरी जोपासलं जातं या दोन्ही फलंदाजांकडून. हे क्रिकेटचं सूत्र. एकेरी दुहेरी धावाही तितक्याच महत्वाच्या आहेत क्रिकेटच्या मैदानामध्ये जितके चौकार आणि षटकार महत्वाचे आहेत. 5 षटकांचा हा सामना आहे. झटपट क्रिकेट आहे आणि या झटपट क्रिकेटसाठी आता मात्र कुठेतरी या डेथ ओव्हर्स मध्ये, या स्लॉग ओव्हर्स मध्ये कुठेतरी बॅटचा फेस ओपन आता मात्र करण्याची गरज आहे. 2 मिनिटं. लोगो रे लोगो राजा के संग संग झूम लो आया है राजा। लोगो रे लोगो राजा के संग संग झूम लो शेरों का मैं हूँ शेर यारो, अरे कोई ना मुझसा दलेर प्यारो। शेरों का मैं हूँ शेर यारो, अरे कोई ना मुझसा दलेर प्यारो। के सच सच कहता मैं डट के रहता मैं आया है राजा। लोगो रे लोगो राजा के संग संग झूम लो आया है राजा। लोगो रे लोगो राजा के संग संग झूम लो। हेलो सम्मान
धम धमाके से नाचो रे ओ। जब तक ये दम है कोई नहीं गम है, होगा जो होने दो। चारों आगे भी पीछे भी मुड़ के जरा देखो। पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं गजेंद्र फ्रेंड्स ग्रुप आयोजित स्वर्गीय सचिन कादवडकर चषक 2021 या स्पर्धेच्या माध्यमातून या संपूर्ण क्रिकेट परिवाराच्या वतीनं, या तमाम क्रिकेट प्रेमी क्रिकेट रसिक मायबाप जनतेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. मान्यवरांची मोठी मांदियाळी आज मात्र या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून व्यासपीठावर उपस्थित असलेली आपल्याला पाहायला मिळते. एक धाव आखूड टप्प्यात नक्कीच आखूड काढली जाते, अर्धवट धाव काढली जाते, एक धाव शॉर्ट रन मात्र या ठिकाणी पंचांचा इशारा येतोय. राऊंड विकेटचा मारा यावेळेला मात्र पायाचा वेध घेतलाय की काय नक्कीच पाहावं लागेल. पॉइंट रिझन मध्ये चेंडू चाललाय तर नक्कीच बॅट कट आहे आणि त्यानंतर मात्र एकेरी धाव मात्र धावसंख्येच्या खात्यामध्ये लिहिली जाते. धावसंख्येचा आकडा पुढे सरकतोय, धावसंख्या जाऊन पोहोचते 27 धावा, 27 रन्स ऑन दी स्कोर कार्ड आणि तेही विदाउट एनी लॉस. ते महत्वाचं. सलामीची जोडी अजूनही खेळपट्टीवर उपस्थित आहे. अक्षय आहे गोलंदाजी मार्कवर, डावकुरे हाताचा गोलंदाज या ठिकाणी प्राचारण केला गेलाय गोलंदाजीसाठी. गोलंदाजी मार्कवरून पंचांच्या उजव्या बाजूने लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी स्ट्राईक एंडवर सोहेल. यावेळेला आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, नक्कीच बॅटचा फेस ओपन कुठेतरी करण्याच्या प्रयत्नामध्ये होता. मिस टायमिंग फटका म्हणावा लागतोय. पुन्हा एकदा एक अर्धवट धाव काढली जाते. आणि धावचीच्या स्वरूपात या ठिकाणी फलंदाज बाद होतोय. सोहेलची खेळी संपुष्टात येते. यावेळेला मात्र नक्कीच चांगली फेकी, चांगलं कलेक्शन, चांगलं गॅदरिंग त्या ठिकाणी झालं चेंडूचं आणि त्यानंतर मात्र रनआउटच्या स्वरूपात, धावचीच्या स्वरूपात सोहेलची खेळी संपुष्टात. संगीत वळतोय मैदानाच्या आतमध्ये. एकही धाव मिळाली नाही त्या चेंडूवर. विकेट मात्र पटकावला. 4 षटकांची समाप्ती आणि 4 षटकांच्या समाप्ती अखेरीस संघाची धावसंख्या जर पाहायला गेलं तर एका गड्याच्या मोबदल्यात आता मात्र 27 धावा धावफलकावर आहेत. शेवटचं षटक या ठिकाणी मार्गस्थ होईल. नवीन गोलंदाजाचा वापर या ठिकाणी केला जाईल. नवीन गोलंदाजाला या ठिकाणी दारोमदार सोपावली जाईल, त्याच्या खांद्यावर जबाबदारी दिली जाईल. नक्कीच नवीन गोलंदाजाला प्राचारण केलं जाईल गोलंदाजी मार्कवर. पंचांच्या उजव्या बाजूने मारा स्वीकारलाय या डावकुरे हाताच्या फलंदाजासाठी. अर्थातच फलंदाजीसाठी स्ट्राईक एंडवर आपण असलेला पाहतोय गिरीश सावंत याला. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय सोहेलची जागा घेण्यासाठी मयूर. गोलंदाजी मार्कवर करण. दुसरं संघासाठी 5वं आणि शेवटचं निर्णायक षटक घेऊन राऊंड विकेटचा मारा. यावेळेला मात्र आउटसाइड द ऑफ स्टंप, अवे फ्रॉम द बॉडी, स्वैर चेंडूची घोषणा, अवांतर धावेत वाढ, अतिरिक्त धावसंख्या धावफलकावर आणि गोलंदाजाला मात्र दंडित केलं जात आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या नियम क्रमांक 22 प्रमाणे. माध्यमातून पुढील चेंडूसाठी करण सज्ज. यावेळेला क्रॉस द लाईन आले, पुल करण्याचा प्रयत्न केला गेला, डायरेक्ट हिट सुद्धा त्या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न केला गेला 22च्या स्वरूपात. यावेळेला मात्र एकेरी धाव. अर्थात पाहिला गेलं तर या अगोदरचा बॉल आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 22, या वेळेला मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 23. अर्थातच 22च्या स्वरूपात आलेली ही एकेरी धाव. एकेरी धावेने संघाच्या धावसंख्येचं हे धावफलक जे आहे ते पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 29 धावांवर एका गड्याच्या मोबदल्यात. षटक क्रमांक 5 अर्थातच शेवटचं अंतिम आणि निर्णायक षटक घेऊन डेथ ओव्हर मध्ये गोलंदाजीसाठी गोलंदाजी मार्कवर प्राचारण केलं जाते करणला. वैयक्तिक दुसरं षटक या ठिकाणी हाताळतोय
मागील ओव्हरचा अनुभव आहे. मागील ओव्हरमध्ये जर पाहायला गेलं तर करणच्या षटकामध्ये 5 धावा खर्च केल्या गेल्या होत्या. या ओव्हरमध्ये मात्र धावा रोखण्याचा प्रयत्न गोलंदाज करेल तर धावा ठोकण्याचा प्रयत्न फलंदाज करेल. यावेळेला फिरकी गोलंदाजीचं अस्त्र. यावेळेला मात्र चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन. टप्पा चांगला होता, मिडल ऑफ द स्टंपवर पिचिंग केलं, बाहेरच्या दिशेनं चेंडूला वळण दिलं गेलं. चेंडू सामावला जातोय ते विकेट किपरच्या हातामध्ये आणि निर्धाव चेंडूनं सांगता करत करण आहे गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा त्याच प्रकारची गोलंदाजी, तोच टप्पा, तीच लाईन अँड लेन, त्याच प्रकारचा लेग ब्रेक पाहायला मिळाला. यावेळेला मात्र बॅटची कडा घेतली. चेंडू मात्र लॉंग स्टॉप रिजन मध्ये विकेट किपरच्या डोक्याच्या वरून जाताना पाहायला मिळाला. आपण त्या ठिकाणी पाहतोय एक लॉंग स्लीप आहे. अर्थात पाहायला गेलं तर थर्डमॅन रिजन मध्ये आपण पाहतोय, फाईन लेग रिजन मध्ये खेळाडू आहे. एक चांगली क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपण रचली गेलेली पाहतोय. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये जर पाहायला गेलं तर आता मात्र कमी खेळाडू आहेत. शेवटचं षटक आहे. डेथ ओव्हर मध्ये मात्र फलंदाज या ठिकाणी कुठेतरी मोठे फटके खेळण्याच्या प्रयत्नामध्ये असतील आणि हे जाणलंय मात्र गोलंदाजाने. आणि त्यासाठीच की काय सर्व खेळाडू डीप मध्ये. पुन्हा एकदा बॅटची कडा घेतली. फाईन लेग रिजन मध्ये चेंडू जाताना पाहायला मिळतोय. चोरट्या धावा मात्र या ठिकाणी संघाच्या धावफलकावर लगावल्या जातील. मग अशी सांगितल्याप्रमाणे धावा कशाही येऊ दे, धावा येणं महत्वाचं. मग त्यामध्ये बाईज असेल, लेग बाईज असेल, व्हाईट बॉल असेल, नो बॉल असेल, एकेरी असेल, दुहेरी असेल, चौकार असेल, षटकार असेल, धावा कशाही येऊ दे, धावा येणं हे महत्वाचं. आणि सध्याच्या घडीला कुठेतरी त्याच प्रयत्नामध्ये हे दोन्ही फलंदाज सुद्धा पाहायला मिळत आहेत. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये ही स्पर्धा मात्र नक्कीच रंगली जाते, फुलली जाते, सजली जाते, बहरली जाते. सन्माननीय कार्यसम्राट, कार्यसक्षम, कार्यतत्पर, सेवाभावी, दमदार आमदार श्री कालिदासजी कोळंबकर साहेबांचे या ठिकाणी आगमन. मनपूर्वक हार्दिक स्वागत. नाव घेतलं आणि साहेबांच्या नावाप्रमाणे या ठिकाणी खेळी करण्याचा प्रयत्न जरूर केला, मोठा फटका जरूर खेळला गेला, प्रयत्न मात्र फसला आणि फलंदाज तंबूच्या आसऱ्याला येऊन बसला. विकेटचं पतन, खेळाडू बाद. येस डीजे. तर नक्कीच गोलंदाजाला मिळाली क्षेत्ररक्षकाची साथ. फलंदाज होतोय बाद आणि या वेळेला मयूरची खेळी संपुष्टात. विकेट क्रमांक 2 मैदानाच्या बाहेर. करण गोलंदाजी मार्कवरून शेवटचं अंतिम आणि निर्णायक षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आशिष आणि या आशिषच्या फलंदाजीवर त्याच्या धावांना आशिष लावण्याचं काम कुठेतरी अंकुश लावावं लागेल, धावसंख्या रोखावी लागेल, तर फलंदाज प्रयत्न करेल धावसंख्या ठोकण्याची. शेवटच्या चेंडूसाठी गोलंदाजी मार्कवरून पंचांच्या डाव्या बाजूने मेन स्टेज एंड कडून राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करणच्या माध्यमातून आशिष साठी. गोलंदाजी या वेळेला शॉर्ट आर्म पुल आणि पुल झाला अनसक्सेसफुल. विकेटचं पतन डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये त्या ठिकाणी टिपला गेला. एक सहज, एक सुरेख, एक देखना झेल. विकेटचं पतन, खेळाडू बाद. ओव्हरची समाप्ती. स्कोर सांग. विनंती नवीन 11 जागृती स्पोर्ट्स डोंबिवली आपल्या खेळाडूंना विनंती असेल आपण खेळपट्टीच्या बाजूला लाईनअप करून घ्या. 31 धावा झाले, जिंकण्यासाठी 32 धावांची गरज आहे. नवी 11 जागृती स्पोर्ट्स संघाला दरम्यान आगमन होते मैदानाच्या आतमध्ये आपल्या विधानसभेचे कार्यसम्राट, कार्यसक्षम, कार्यतत्पर, सेवाभावी, दमदार आमदार सन्माननीय श्री कालिदासजी कोळंबकर साहेबांचं आणि या स्पर्धेचे प्रमुख आयोजक चित्तरंजन तानाजी हिरवे साहेब, त्याचबरोबर गजेंद्र फ्रेंड्स ग्रुप
भारतीय जनता पक्षाचे दक्षिण मध्य मुंबई सन्माननीय जिल्हा उपाध्यक्ष गजेंद्र धुमाळे साहेब आणि त्याचबरोबर इतर मान्यवर आज मात्र मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आपण फॉर्च्यून इव्हेंट्सच्या माध्यमातून युट्यूबवर अखंड जगभराच्या पाठीवर 202 देशांमध्ये उर्वरित 10 देशांमध्ये जरी युट्यूबवर बॅन असलं तरी उर्वरित देशांमध्ये या ठिकाणी या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आपण घर बसल्या आपल्या युट्यूब आया है राजा लोगो रे लोगो राजा के संग संग झूम लो झूम लो आया है राजा राजा के संग संग झूम लो झूम लो शेरों का मैं हूँ शेर यारो अरे कोई ना मुझसा दलेर प्यारो शेरों का मैं हूँ शेर यारो अरे कोई ना मुझसा दलेर प्यारो के सच सच कहता मैं डट के रहता मैं आया है राजा लोगो रे लोगो राजा के संग संग झूम लो आया है राजा लोगो रे लोगो राजा के संग संग झूम लो झूम लो। धम धमाके से नाचो रे ओ जब तक ये दम है कोई नहीं गम है होगा जो होने दो चारों आगे भी पीछे भी मुड़ के जरा देखो कोई चुपके से चुप के आके न मारे तुमको यहाँ आज वो है शिकारी तो हम भी खिलाड़ी हार ना माने पहलवान आए जो सामने मार भागाए खिलाड़ी कौन है राजा हो राजा बलवान कौन है राजा यूं छुप के निशाना करोगा है के धोखे में राजा तो ना आए आया है राजा लोगो रे लोगो राजा के संग संग झूम लो आया है राजा लोगो रे लोगो राजा के संग संग झूम लो धन्यवाद डीजे मास्टर, थँक्यू। धन्यवाद डीजे मास्टर गणेशजी पाटील अर्थात डीजे भेजा यांच्या माध्यमातून साहेबांसाठी एक सुमधुर संगीत एक सुंदर संगीत वाजवलं जात आहे। तर नक्कीच साहेबांच्या माध्यमातून क्रिकेटचा आस्वाद या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये घेतला जातोय। दोन्ही संघांच्या खेळाडूंची ओळख परेड आणि खेळाडूंना शुभेच्छा आणि त्याचबरोबर प्रोत्साहन साहेबांच्या माध्यमातून दिलं जातंय। अर्थात वडाळा विधानसभेचे सन्माननीय दमदार आमदार श्री कालिदासजी कोळंबकर साहेब निश्चितच मी विशेष उल्लेख करेन स्प्रिंग मिलचा कंपाऊंड चाळीचं जे पुनर्वसन आहे ते देखील मार्गी लागताना आपल्याला पाहायला मिळते। या गिरणी कामगारांचं खऱ्या अर्थाने जी स्वप्नपूर्ती होताना पाहायला मिळते, साहेबांच्याच माध्यमातून ही स्वप्नपूर्ती आता होताना पाहायला मिळते आपल्याला। त्याचबरोबर या मैदानातील त्याचबरोबर ज्या मैदानात आपण ही संपूर्ण स्पर्धा पाहतो या मैदानामध्ये निश्चितच काही कालावधीपूर्वी निश्चितच एक क्लब हाऊस होणार होतं, परंतु ह्या क्लब हाऊस होण्यापासून वंचित ठेवण्यात आणि निश्चितच त्या निर्णयावरती स्टे आणण्याचं काम देखील आपल्या साहेबांनी जरूर देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून जरूर केलं। त्याचबरोबर नक्कीच बीडीडीचं देखील पुनर्वसन आपण पाहिलं जे त्याच जागेवरती होताना पाहायला मिळणार आहे।
त्याचबरोबर या मैदानाच्या माध्यमातून अनेक मोठ्या स्पर्धा आपल्याला साहेबांच्या माध्यमातून अनेक वेळा पाहायला मिळाल्यात, याच्या येणाऱ्या काळात देखील पाहायला मिळतीलच. त्याचसोबतच आज एक विशेष बाब आपल्याला पाहायला मिळेल. GD फ्रेंड्स ग्रुप यांच्या माध्यमातून ही जी स्पर्धा आयोजित केली आहे, भव्यदिव्य स्पर्धा आहेच. संपूर्ण क्रीडा रसिकांना, क्रिकेट प्रेमींना एक चांगली मेजवानी, परंतु निश्चितच मैदानातील खेळाडू असतील, सर्व आयोजन समिती असेल, त्याचसोबत जे प्रेक्षक देखील आले, त्या प्रेक्षक वर्गाला देखील आज जेवणाची व्यवस्था या संपूर्ण आयोजकांच्या वतीने केली आहे. त्यामुळे एक निश्चितच एक चांगला उपक्रम त्यांच्या देखील माध्यमातून होतोय. निश्चितच आपल्या विभागाचे लाडके, कार्यसम्राट, कार्यतत्पर, सेवाभावी, दमदार आमदार, तसंच या महाराष्ट्रातील विक्रमादित्य आमदार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं असे आपले सर्वांचेच लाडके सन्माननीय श्री कालिदासजी कोळंबकर साहेब. निश्चितच या स्पर्धेला ज्यांचं मोलाचं सहकार्य लाभलंय त्यांची उपस्थिती आपल्या सर्वांनाच प्रार्थनीय असणार आहे. आणि निश्चितच आपण पाहतोय आणि त्यांचं क्रिकेटवरचं प्रेम हे विशेष आहे. आपण सर्वांनी नेहमीच पाहिलंय. गिरणी कामगाराचा पुत्र म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि खऱ्या अर्थाने गिरणी कामगारांना त्यांनी न्याय देखील मिळवून दिलाय. ज्याप्रमाणे मी केलं त्यांचा पण इथे यथोचित सन्मान करतोय. निश्चितच दक्षिण मुंबई जिल्हा उपाध्यक्ष सन्मान्य गजेंद्र धुमाळ साहेब यांच्या माध्यमातून आपण बोलतोय. हा यथोचित सन्मान केला जातोय. आपल्या विभागाचे कार्य सम्राट आमदार सन्मान्य श्री कालिदासजी कोळंबकर साहेब यांचा यथोचित सन्मान, आमच्या प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि मायेची उपदार शाल देऊन त्यांचा यथोचित सन्मान. त्याचबरोबर एक विशेष सन्मान चिन्ह आपण पाहतोय, हे साहेबांना प्रदान करण्यात येत आहे. निश्चितच एक विशेष असं सन्मान चिन्ह आहे. आपण पाहतोय एक चांगली डिझाईन या सन्मान चिन्हाची, ज्यावर राजमुद्रा देखील आपली कोरली गेली आहे. हे विशेष सन्मान चिन्ह देऊन साहेबांचा विशेष सन्मान या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही आयोजकांच्या माध्यमातून करतोय. या ठिकाणी वॉर्ड क्रमांक 200 चे वॉर्ड अध्यक्ष सन्मान्य एकनाथ संगम साहेब आमच्या विनंतीला मान देऊन दरवेळेस ते कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित राहतात. त्याबद्दल पुष्पगुच्छ देऊन त्यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येतो. मी विनंती करेन त्यानंतर आम्हाला सहकार्य करणारं, मैदानासाठी नेहमी आम्हाला विशेष सहकार्य करणारे संदीप पानसंडे वॉर्ड पदाधिकाऱ्यांच्या आता पण या ठिकाणी मैदान काही काला आमदार सन्मान्य कालिदास कोळंबकर साहेब, संदीप पानसंडे यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी मैदान पुन्हा या ठिकाणी पूर्व, त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. जितेंद्र कांबळे अमोल भाऊजींचं करेल ना. सन्माननीय जितेंद्र कांबळे साहेब, दादर पश्चिम या ठिकाणचे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, यांचा सन्मान या ठिकाणी नितीन सांगळे यांच्या माध्यमातून करण्यात येईल. त्याचबरोबर सन्मान या ठिकाणी अमोल गायकवाड
यांच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात येते. भाऊजी या नावाने परिचित असलेले आमचे प्रकाश तळेसाहेब साहेब यांच्या ठिकाणी यथेच्छ सन्मान अमोल गायकवाड यांच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात येते. धन्यवाद. मोहन सज्जते गोलंदाजी मार्कमध्ये षटक क्रमांक पहिला ज्या ठिकाणी आपण पाहतोय 32 धावांचे एक माफक लक्ष समोर ठेवलं. MH अजून कोणाचे दुसरी सांग. ओमी सुरू कर. धन्यवाद सचिन. तर सामन्याकडे पुन्हा एकदा वळणार आहोत. या ठिकाणी जरूर चांगला फटका खेळण्यात आला. गॅप इथे भेदून काढला जातोय. कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या दरम्यानचा हा गॅप आपण पाहतोय. 2 धावा इथे तद्वर जरूर अर्जित केले जातात. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट आणि तत्पूर्वीची आलेली एक बाउंड्री ही देखील तेवढीच महत्वाची ठरणार आहे. टार्गेट एक अत्यंत माफक टार्गेट आहे. केवळ 32 धावा लक्ष समोर ठेवण्यात आलंय. परंतु निश्चितच ज्या प्रकारचं मैदान आपल्याला मित्रांनो पाहायला मिळतं, लेदर बॉलची विकेट आहे. ज्या विकेटवरती खूप चांगल्या प्रकारचं गवत आपल्याला पाहायला मिळते, ग्रीन ग्रास अर्थातच आपण पाहतोय. यावेळी मात्र शफल झाले. ऑनसाच्या दिशेने एक चांगला फटका गॅप इथे भेदून काढला जातोय. फाईन लेग क्षेत्रात मध्ये चेंडू ट्रॅव्हल करताना पाहायला मिळेल. चेंडू जाईल सरळ. यावेळी मात्र दंदन करत सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी अजून एक अप्रतिम चौकार या षटकातील पाहायला मिळेल. यस डीजे. तर साहेब पुन्हा एकदा आपला हार्दिक असा आभार. निश्चितच आपण आपला अमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिला आणि या स्पर्धेची शोभा वाढवण्याचं काम जरूर आपल्या माध्यमातून झालं. त्याबद्दल आम्ही निश्चितच नेहमीच आपले ऋणी असणार आहोत आणि अशाच प्रकारचं सहकार्य येणाऱ्या अनेक स्पर्धांसाठी आपल्याकडून राहील हीच आमची अपेक्षा असेल. निश्चितच माझ्या नावानं बांधलाय बंगला पुरा कोलीवारा आज झिंगला. माझ्या नावानं बांधलाय बंगला पुरा कोलीवारा आज झिंगला. पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. आणि खरं कोळी गीतं आणि कोळी संस्कृती ही मुंबईची निश्चितच एक वेगळी ओळख, मुंबईची शान म्हणून ज्याच्याकडे आपण नेहमीच पाहतो. आणि कोळी गीतांनी नेहमीच तुमचं आमचं सर्वांचंच मनोरंजन केलंय आणि याच मनोरंजनाच्या माध्यमातून आपण पाहतोय आता हा क्रिकेटचे सामने देखील रंगताना. नवीन गोलंदाजी मार्कवर येतो. बॉलरचं नाव पोहोचवायचं आमच्यापर्यंत. खूप चांगला ड्राईव्ह इथे पाहायला मिळतो. ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळाला. पॉईंटच्या क्षेत्रामधून एक खूप चांगला लाजवाब चौकार येत असताना. यस डीजे. चला बॉलरचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवायचं. थर्ड मॅन फाईन लेग क्षेत्रातील दोन्ही क्षेत्ररक्षक शॉर्ट थर्ड मॅन शॉर्ट फाईन लेग. बॉलरचं नाव पोहोचवा. It's time to snack on MX Takatak. आशिष. थँक्यू. डीजे. व्हिडिओ पॅलेसला थांबा. सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. धावसंख्या दाखल या 4 धावांच्या मध्ये दिले 17 रन्समध्ये बोट. खूप चांगल्या प्रकारचा धावसंख्येचा रडार इथे आपण पाहतोय. खूप चांगला फटका यावेळी रिव्हर्स स्विच हिट पाहायला मिळाला. चेंडू 1 बाउन्स ओव्हर डिफेन्स. अजून एक लाजवाब लगतचा दुसरा चौकार. डीजे. नेक्स्ट मॅच मोबिनबाई आपण तयारी करायचं आहे. अर्थातच डबल ए स्पोर्ट्स अल्फिया 11 डोंगरी. नेक्स्ट मॅच आपल्याला खेळायचं आहे. सेकंड राऊंड. पुन्हा एकदा रिव्हर्सचा प्रयत्न होतोय मित्रांनो. पुन्हा एकदा गॅप इथे भेदून काढला जातो. लगातारचा तिसरा चौकारांची हॅट्रिक इथे प्राप्त होताना पाहायला मिळेल फलंदाजाला. या 3 चौकारांच्या मदतीने धावफलकावरती लगावल्या जातील. 25 आज झिंगला. माझ्या नावानं बांधलाय बंगला पुरा कोलीवारा आज झिंगला.
प्रयत्न होतो यावेळी त्या ठिकाणी तैनात. आणि ज्याप्रमाणे मी उल्लेख केला, जेव्हा फलंदाज रिव्हर्स स्वीप खेळत असतो तेव्हा मात्र त्याची हँड पोझिशन मित्रांनो चेंज होत नाही. बॉटम हँड हा बॉटमलाच राहतो, टॉप हँड हा टॉप हँडच राहत असतो. परंतु जेव्हा स्विच हिट केला जातो तेव्हा बॉटम हँड हा टॉप हँड होतो आणि टॉप हँड हा बॉटम हँड होत असताना पाहायला मिळतो. हा रिव्हर्स स्वीप आणि स्विच हिट मधला फरक पाहायला मिळत असतो. यावेळी समोरच्या दिशेने पंच केला जातोय. लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळेल. झेल घेण्याचा प्रयत्न जरूर झालाय परंतु निश्चितच त्या ठिकाणी झेल होऊ शकलेला नाहीये. तद्वर इथे 2 धावा अर्जित केल्या जातील, 2 धावा कंप्लीट केल्या जातील. या 2 धावांच्या मदतीने धावफलक जाईल तो यावी 27 धावसंख्या होते. 27 रन्स ऑन द बोर्ड. खूप चांगल्या प्रकारचा इथे करंट रन रेट पाहायला मिळतोय. धावसंख्येची गती खूप चांगल्या प्रकारची. 32 धावांचं माफक लक्ष समोर असताना ते मात्र आक्रमक पवित्रा पहिले 2 पॉवर प्लेचे षटके ते कॅपिटलाइज करण्याचा प्रयत्न. यावेळी टॉप एज आणि इथे मात्र फलंदाज होईल बॅट. पहिल्या विकेटचं पतन, पहिला धक्का इथे लागताना पाहायला मिळतोय. जागृती स्पोर्ट्स डोंबिवली संघाला. यस डीजे. थँक्यू डीजे. बॅट्समन बंटी बद्रिके सज्ज होत आहेत. यावी फलंदाजी मार्कवरती आपण पाहिलं ज्या प्रकारचा हल्ला हरीशने इथे चढवला, परंतु नक्कीच 9 धावांमध्ये 17 धावांचे आक्रमक विस्फोटक छोटे का होईना, परंतु ज्या प्रकारची स्टार्ट हवी होती ती स्टार्ट देऊन मात्र बाद होताना पाहायला मिळतात. नवीन गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतील. गोलंदाजाचं नाव पोहोचवायचं लॉंग ऑफ रोहन. थँक्यू. रंग नवे नवे झोन मध्ये सुरांच्या बाबत खूपच कच्चा आहे. एक धाव जरूर अर्जित केली जाते. एखादी धावेने धावफलक जाईल तो यावी 27 या धावसंख्येवरती. आता मात्र आवश्यक असतील तर केवळ 5 धावा, माफ करा 28 धावा धावफलकावरती. 4 धावांची केवळ आवश्यकता असणार. एक फॉर्मॅलिटी म्हणावी लागेल, ती कंप्लीट करावी लागेल. औपचारिकता केवळ शिल्लक राहिली आहे, कारण निश्चितच अजूनही पाहायचं झालं तर जवळजवळ 17 चेंडूंचा खेळ शिल्लक असणार आहे आणि विजयासाठी आवश्यक आहे केवळ 4 धावा. बॅटिंग मार्कवरती नवीन फलंदाज बंटी. पहिला चेंडू इथे मात्र फाईन लेग रिजन निवडला जाता. गॅप खूप मोठा होता, त्या गॅपला भेदून काढला जाईल. चेंडू दंदन करत सीमारेषेच्या बाहेर जाताना चौथा इथे मात्र सामना होईल. विनिंग बाउंड्री असताना बंटीच्या बॅटमधून. अगर आपण को जूते का सोल काटने को माफी मांगेगा ना. वाट डालेगा.